भारताचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? 7वा क्रमांक. भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? 7,517 किलोमीटर. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? K2. स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी दिले? पंडित नेहरू. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवरून राजस्थानमध्ये सर्वप्रथम कोणत्या साली पंचायत राज्यव्यवस्था सुरू झाली? 2 ऑक्टोबर 1959. भारतात येणारे पहिले युरोपियन लोक कोण होते? पोर्तुगीज. 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा कोणी केला? लॉर्ड बेटिंग. बाळशास्त्री जांभेकरांनी कोणत्या साली दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले? 1832. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. भारताला ब्रिटिश राजवटीपासून कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले? 1946. गांधीजींचा जन्म कोठे झाला? पोरबंदर. राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर. असहकार चळवळ कधी सुरू झाली? 1920. बंगालची फाळणी कोणी केली? लॉर्ड कर्झन. महात्मा गांधीजींनी भारतातील केलेला पहिला सत्याग्रह कोणता? चंपारण्य सत्याग्रह. भारतातील पहिली रेल्वे कोणी सुरू केली? लॉर्ड डलहौसी. भारतीय शिक्षणाचे सनद कशास म्हटले जाते? चार्ल्स वुडचा खलिता. भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताची पंतप्रधान बनणारी पहिला भारतीय महिला कोण? इंदिरा गांधी. 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दांडी यात्रेचे नेतृत्व कोणी केले? महात्मा गांधी. प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण होते? चंद्रगुप्त मौर्य. सिंधू संस्कृतीचा विकास कोणत्या नदीच्या आसपास झाला? सिंधू नदी. 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? 1757. भारताचे शेवटचे व्हाईसराय कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. भारत सरकारने पहिले वनविषयक धोरण कधी जारी केले? 1952. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताने किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? 2.45%. भारतातील कोणत्या राज्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे? उत्तर प्रदेश. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे? 9.42%. देशामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? दुसरा. रामायण हे प्रसिद्ध भारतीय महाकाव्य कोणी लिहिले? वाल्मिक ऋषी. 1857च्या बंडाचे नेतृत्व कोणी केले, ज्याला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध देखील म्हटले जाते? मंगल पांडे. भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधला? वास्को द गामा. कोणत्या प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिकाला नेताजी म्हणून ओळखले जाते? सुभाषचंद्र बोस.
दिल्लीतील लाल किल्ला कोणी बांधला? शहाजहान. भारताचा लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? सरदार वल्लभभाई पटेल. भारतात वंशीय राजवट कोणी सुरू केली? मौर्य घराणे. 1857च्या उठावाच्या सुरुवात भारतातील कोणत्या शहरातून झाली? मेरठ. प्लासीची लढाई कधी झाली? 23 जून 1757. भारताचे आद्य क्रांतिकारक कोणास म्हटले जाते? वासुदेव बळवंत फडके. भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात? लॉर्ड रिपन. आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत पुढीलपैकी कोणी मांडला? दादाभाई नौरोजी. कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हणतात? रौलट ऍक्ट. भारतात पहिली रेल्वे कधी सुरू झाली? 1853. पुढीलपैकी कोणी दत्तक वारसा नामंजूर केला? लॉर्ड डलहौसी. पुणे करार 1932 साली कोणामध्ये घडून आला? महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळकृष्ण गोखले. स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? स्वातंत्र्यवीर सावरकर.